आपल्या सरकारने निर्णय घेतला, मोदीजींनी शेतकऱ्याला 9,000 रुपये आपण डीबीटीचे देणार आहोत। आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये आपण पण देणार आहोत। नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21वा हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली होती आणि त्या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे विस्तार होईल। तर त्याप्रमाणे आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता दोन्ही हप्त्यांच्या याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचा हप्ता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचा हप्ता एकत्रितपणे आज 16 जिल्ह्यांमध्ये 4,000 रुपये विस्तार सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुमच्या खात्यामध्ये अजून या दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना आज 2 टप्पे करण्यात आलेले आहेत। म्हणजे 16 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून संध्याकाळी पैसे वाटप होणार होते। आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 8 जिल्ह्यांमध्ये आणि दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत उर्वरित 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार होते। म्हणजेच एकत्रितपणे आजसाठी 2 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार होते। आज सकाळपासून पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आज दुपारपासून दुसरा टप्पा सुद्धा सुरू झालेला आहे। म्हणजे या 16 जिल्ह्यांमध्ये 2 टप्प्यांमध्ये 4,000 रुपये सुद्धा वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात भरपूर मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। अशा शेतकरी बांधवांना हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पिकांचे या ठिकाणी अनुदान पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। म्हणजेच एकत्रितपणे ज्या शेतकरी बांधवांचं या मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांची घरे वाहून गेलेले असतील, गुरे वाहून गेलेले असतील, अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये हेक्टरी प्रमाणे या ठिकाणी पीक विमा देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काल पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं या पावसामुळे नुकसान झालेलं असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी पंचनामे करायचे आहेत आणि लवकरात लवकर ई पीक पाहणी सुद्धा करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पिकाच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई सुद्धा मिळून जाईल। परंतु शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता विस्तार होत आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये नमोचा हप्ता सोडण्यात आलेला आहे, त्याची एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये थोडाफार अगोदर विस्तार होत आहे। कारण राज्यामध्ये मोठ्या पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा कालच निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून वितरित करण्यात येणार होतं। तर ते वितरण सुद्धा सुरू झालेलं आहे। कालच राज्य सरकारकडे नमोच्या हप्त्याचा निधी पाठवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांकडे सुद्धा निधी पाठवण्यात आलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हा निधी बँकांमध्ये गेलेला होता आणि आज या प्रमुख 12 बँकांमधून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। एकंदरीत नमोची वाट पाहणाऱ्या आणि पीएमच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या या ठिकाणी 52 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधव
बांधवांनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऐकलेलं होतं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप केल्यानंतर ज्यावेळेस 9वा हप्ता वाटप होईल त्यावेळेस तो हप्ता 3000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुम्हाला सध्याच्या स्थितीला प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये मिळत आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये मिळत आहेत। म्हणजे वर्षाकाठी प्रत्येक शेतकरी बांधवाला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी 12000 रुपये विस्तार होत आहेत। परंतु हे 12000 रुपये कमी असल्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की पुढच्या हप्त्यापासून नमोच्या माध्यमातून वर्षाला 9000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 9000 रुपये म्हणजे टोटल मिळून 18000 रुपये। म्हणजे एकंदरीत अगोदर 12000 रुपये मिळत होते, तर तुम्हाला अजून काही दिवसानंतर या ठिकाणी 18000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। कारण भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये शब्द दिलेला होता, तर तो शब्द सध्याच्या स्थितीला सत्यामध्ये उतरत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता पीएमचा हप्ता विस्तार होत आहे त्याची माहिती आपण बघत आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जरी तुमच्या नावाने शेतजमीन असेल, जरी तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि आता काही कालांतराने या ठिकाणी जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, पात्रतांमध्ये बसत नसाल, तर या ठिकाणी तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाणार आहे आणि तुम्हाला नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता विस्तार होणार नाही। कारण जे शेतकरी बांधव मोठमोठे बागायतदार असतील, प्रगतशील बागायतदार असतील, अशा शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या नाही। तर ही योजना राज्यातील गरजू आणि गरीब शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेले नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचं क्षेत्र सरासरी 1 हेक्टरपेक्षा कमी असेल, 2 हेक्टरपेक्षा कमी असेल, अशा शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या 2 योजना आहेत। तर या योजना फक्त गरजू शेतकरी बांधवांसाठी आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव गरजू असतील त्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता विस्तार सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, तर ते 16 जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, ज्या बँकांमधून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येत आहे, म्हणजेच तुमचं बँक खातं कोणता असावं याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव या प्रमुख 4 नियमांमध्ये 4 पात्रतांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव 4 पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या ठिकाणी अधिकाऱ्यांना पैसे चारून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढलेले असतील आणि ते जर शेतकरी बांधव नसतील आणि ते चुकीच्या पद्धतीने या दोन्ही योजनांचा लाभ घेत असतील, तर अशा नागरिकांवरती राज्य शासनाकडून कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। बघा सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा न्यूज बातम्या पाहिलेल्या असतील, टीव्ही चॅनलला पाहिलेल्या असतील, वर्तमानपत्र वाचलेली असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा 14000 पुरुषांनी साड्या नेसून या ठिकाणी कपाळाला या ठिकाणी टिकली लावून या ठिकाणी अशा पद्धतीने कृत्य करून आम्ही लाडकी बहीण आहोत, आम्ही महिला आहोत, अशा पद्धतीने राज्य सरकारची फसवणूक करून आता 1 वर्षापर्यंत त्यांनी सुद्धा हप्ते घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा असे काही नागरिक आहेत की ते शेतकरी नाहीत, त्यांच्या नावाने जमीन नाही, तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता, चुकीच्या पद्धतीने मागच्या काही वर्षांपासून लाभ घेत होते, त्यांच्यामुळे गरजू शेतकऱ्यांचा लाभ बंद झालेला होता। तर अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे, अशा शेतकऱ्यांना पैसे येणार नाही। त्यामुळे राज्य सरकारने अशा पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, अगोदर पहिल्यांदा पात्रता चेक केली जात होते, परंतु यापुढे प्रत्येक हप्ता सोडण्या अगोदर तुम्ही पात्र आहात का हे चेक केलं जाईल, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। बघा एकंदरीत कोणकोणत्या पात्रता आहेत, एकंदरीत कोणकोणते नियम लावलेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती बघणारच आहोत। परंतु ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये आज विस्तार होणार आहेत, तर या 16 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आहे का, तुम्ही 8 जिल्ह्यांमध्ये राहत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 100% दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होतील आणि या ठिकाणी नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण 16 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 12 बँकांची यादी बघणार आहोत।
परंतु 16 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख बँकांची यादी पाहण्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा काही नियमांमध्ये काही अटींमध्ये बसत आहात का? जर तुम्ही नियमांमध्ये अटींमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले जातील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, अटींमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर हे 4 नियम, ह्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सांगत आहे. त्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये पहिली आणि एकदम महत्त्वाची पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. म्हणजेच तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. कमीत कमी 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करणारे शेतकरी बांधव असायला पाहिजे. त्यासोबत दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. बघा यामध्ये वकील, डॉक्टर, शिक्षक, तलाठी असेल, पोलीस असेल, आर्मीमध्ये असेल तर अशा सरकारी क्षेत्रांमध्ये कार्यालयामध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे. त्यासोबत शेतकरी बांधवांना तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे. त्यासोबत शेतकरी बांधवांना तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. तरच मला एकंदरीत या दोन्ही हप्त्यांचे पैसे आज या 16 जिल्ह्यांमध्ये वाटप सुद्धा होणार आहेत. बघा तुम्हाला या ठिकाणी काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. बघा शेतकरी बांधवांना, एकाच कुटुंबामधील 2 किंवा 3 नागरिकांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा नाही. एकाच कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा दोन्ही योजनांचा लाभ घेता येईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु काही कुटुंबातील शेतकरी बांधवांनी काय केलेलं आहे की बघा, वडिलाच्या नावाने 2 एकर जमीन, मुलाच्या नावाने 1 एकर जमीन, आईच्या नावाने अर्धा एकर जमीन, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वाटण्या केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी दोन्ही सर्वजण 2-2 हप्त्यांचे पैसे घेत आहेत. त्यामुळे सुद्धा राज्य सरकारचा निधी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने खर्चिक केला जात असल्याची माहिती सुद्धा सरकारला मिळालेली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार अशा शेतकरी बांधवांच्या कुटुंबांवरती कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल आणि त्यांचा लाभ सुद्धा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमच्या कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला वर्षाला 12,000 रुपये विस्तार होतील अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमच्या कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीने या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. तुमचा सुद्धा भरपूर वेळ घेतलेला आहे. यापुढे तुमचा वेळ घेणार नाही. आता आपण अगदी महत्त्वाच्या 2 मिनिटांमध्ये संपूर्ण सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी, 12 बँकांची यादी पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी तुमच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे. कारण तुम्हाला या 2025 मध्ये हप्ते मिळतील, पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा हप्ते मिळतील. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे अगोदरपासून करून ठेवले तर तुम्हाला भविष्यामध्ये काळजी करायची गरज नाही. बघा शेतकरी बांधवांना, पहिलं महत्त्वाचं काम सर्व शेतकरी बांधवांनी केलेलं असेल, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी पहिलं महत्त्वाचं काम केलेलं नसेल त्या शेतकरी बांधवांनी तात्काळ हे काम करायचं आहे. अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे येऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये हे पैसे सुद्धा वाटप होणार नाहीत. बघा हे पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे. बघा काही शेतकरी बांधवांचं आधार कार्ड 10 वर्ष 12 वर्षांपूर्वीचं जुनं आहे आणि त्या आधार कार्डवरील त्यांचा फोटो हा 10 वर्षांचा जुना आहे. त्यांच्या आधार कार्डवरील नाव त्यावेळी चुकलेलं होतं, आता सध्याच्या स्थितीला सुद्धा चुकलेलं आहे. पत्ता सुद्धा कमी अक्षरांमध्ये होता, जन्मतारीख सुद्धा एकेरी अंकामध्ये होते. जर तुमचं आधार कार्ड अशा पद्धतीने असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा येणार आहे. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही. त्यामुळे आपलं आधार कार्ड या ठिकाणी अपडेट करायचं आहे आणि तेच आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे. त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुमचं बँक खाता सध्याच्या स्थितीला सुरळीतपणे सुरू आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. बघा अशी महत्त्वाची कामे करायची आहेत. आता आपण जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी सुद्धा बघत आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना, हिंगोली, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे सर्वात अगोदर येऊ शकतात. कारण शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता आणि पीएमचा 20वा हप्ता सर्वात अगोदर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये आलेला होता. त्यामुळे नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होऊ शकतो. बघा आज सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगोदर पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे वाटप केले जातील. त्यानंतर शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्याचा आणि पीएमच्या हप्त्याचा विचार करून या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप केले जातील. आता भरपूर दिवस राहिलेले नाहीत. बघा प्रत्येक 4 महिन्यानंतर हप्ता वाटप होत असतो.
त्यामुळे शेतकरी बांधवांना मागचा हप्ता मिळालेल्यापासून पुढच्या 4 महिन्यांच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येऊ शकतात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा हप्ता लवकर सुद्धा भेटू शकतो, कारण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे अगोदर सुद्धा मिळू शकतो।